सॉरी. थँक्यू. थँक्यू कशासाठी? तू आधी सांग, सॉरी कशासाठी? मगाशी जरा जास्त बोललो मी. रागाच्या भरात होतो ते. त्या सगळ्या प्रकरणामुळे तोंडातून निघून गेलं. तू सांग थँक्यू कशासाठी? कारण तू माझ्या मैत्रिणीला म्हणजेच शेफालीला खरं प्रूव्ह करण्यासाठी मदत केली. शेफाली फक्त तुझी मैत्रीण नाही तर माझीही मैत्रीण आहे. आणि फक्त मैत्रीण म्हणून नाही तर तिच्या जागी ऑफिसमध्ये दुसरी कुठलीही व्यक्ती असती आणि त्याने घोटाळा केला नसता तरी मी इतकीच मदत केली असती. कारण मित्र किंवा मैत्रीण हे इम्पॉर्टंट नाहीये. कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं की खरं बोलणाऱ्या माणसाच्या बाजूने बोललं पाहिजे. आणि मला स्पष्ट दिसत होतं की शेफाली खरं बोलते. आणि असेही खोटं बोलणारी माणसं, लपवणारी माणसं लगेच कळतात. ते किती जरी म्हणाले ना की नाही मी खोटं बोलत नाहीये तरीही त्यांच्या डोळ्यात लगेच दिसून येतं. असो, मी तुला कशाला सांगतोय सगळं? यश, आय एम सॉरी. आता थँक्यू म्हणालीस आणि आता सॉरी? थँक्यू मी शेफालीसाठी म्हणाले होते आणि सॉरी माझ्यासाठी. आय नो तू रागवलायस माझ्या. मी तुझ्यावर रागवलोय? मी कशाला रागवेन? कारण मी तुझ्याशी खोटं बोलले. तू माझ्याशी खोटं बोललीस? कधी? मला नाही माहित. आता उगाच ऍक्टिंग नको करू. मला तुला हेच सांगायचं होतं. 2-3 दिवस मी परांजपेनकडे पार्ट टाइम जॉब करते. काय? आणि हेच मला तुला सांगायचं नव्हतं म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण का करतेस तू हा जॉब? यश, या पगारात माझं घर खर्च नाही होते. मला खरंच पैशांची गरज आहे. अगं मग मला सांगायचं ना नेहा. मी मदत केली असती. तेच तर नकोय मला यश. मला माहितीये तू मला मदत केली असती पण नंतर तुलाच प्रॉब्लेम झाला असता. खरं तर मी तुला सगळं खरं खरं सांगणार होते पण मला माहिती होतं की तुला याचा त्रास होईल आणि म्हणून मी तुझ्याशी खोटं बोलले. पण तुझ्याशी खोटं बोलून मलाच खूप त्रास झाला. कारण तू खूप खरा आहेस, खूप जेन्युइन आहेस. तू सगळं मला खरं खरं सांगतो आणि माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर यश. आय एम सॉरी मी खोटं बोलले. पण यापुढे मी तुला प्रॉमिस करते यश की माझ्या इतक्या खऱ्या मित्राशी कधी खोटं बोलणार नाही. खरंच. मला माफ करशील ना? यश, माझ्या डोक्यातनं राहून राहून घारतोंडीने जो फ्रॉड केला ना त्याचा विचार घुमतोय. मला असं ना आतून वाटतंय कुठेतरी की ना तो हे सगळं एकटा नाही करू शकत. त्याला कोणाचं तरी ना स्ट्रॉंग बॅकअप आहे. आणि तू पाहिलंस त्याच्याकडे, त्याला काहीतरी सांगायचं होतं पण बोलला नाही तो. त्याच्या चेहऱ्यावरच लिहिलंय रे तो फ्रॉड करू शकतो म्हणून. एक काम कर,
हे करून मला व्हॉइस नोट पाठव, मी माझी वाक्य बोलतो आणि ऐकून घेतो. कशाला एवढं कष्ट करतोयस? सॉरी यार, माझं जरा लक्ष नव्हतं. दिसतंय मला ती यश. तू एक काम का नाही करत? तू सरळ त्या नेहाकडे जा, तिला विचार तू खोटं का बोलतेस. तिने कबूल केलं की ती खोटं बोलत होती, आणि तिने जे कारण सांगितलं ते मला फेअर वाटलं. एक मिनिट, तिने तुला सांगितलं ती खोटं बोलतीये आणि ते कारण तुला पटलं? अरे मग काय प्रॉब्लेम आहे? मग का चेहरा पडलाय तुझा? अरे मग तर उलट तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं असेल ना. ओझं हलकं नाही झालं, उलट आता ओझं वाढलंय. म्हणजे ती परांजपेकडे काम करते समीर, पण ही गोष्ट मला सांगायची नव्हती म्हणून माझ्याशी खोटं बोलत होती. आणि याच गोष्टीचा तिला खूप त्रास होत होता. तुला माहितीये का? कारण तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्याशी कधीही खोटं बोलत नाही. मी तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे समीर. एका अशा व्यक्तीवर, तूच म्हणाल्याप्रमाणे, जो पहिल्या भेटीपासून तिच्याशी फक्त खोटं बोलत आलाय. बरं, ती खोटं बोलते कोणाला दुखवण्यासाठी किंवा फसवण्यासाठी नाही, तर तिच्या आयुष्यातली पैशांची कमी भरून काढण्यासाठी, तिच्या मुलीला नीट वाढवण्यासाठी. ती हे मला काही सांगत नव्हती, त्याचं कारण की यशला कळलं तर यश लगेच सरांशी बोलेल आणि काहीतरी मदत करेल, किंवा स्वतः काहीतरी मॅनेज करेल आणि मदत करेल. खोटं तीही बोलत होती आणि खोटं आपणही बोलतोय समीर. तिचा हेतू वेगळा आणि आपला वेगळा. आपण फक्त बिझनेससाठी खोटं बोलतोय. मला कळत नाही या गोष्टीची मला लाज वाटली पाहिजे की वाईट वाटलं पाहिजे. एक मिनिट, का आपल्याला असं काही वाटलं पाहिजे? तुला आठवतंय ना, आपण जेव्हा इथे मुंबईत परत आलो तेव्हा आजोबांना जाणवत होतं की इथल्या ऑफिसमध्ये काहीतरी गडबड आहे, आणि ती शोधायसाठी आपण खोटं बोललो. मग आपण चुकीचं काय केलं? मग आपल्यामध्ये आणि घारतोंडेमध्ये फरक तो काय समीर? तोही त्याच्या स्वार्थासाठी खोटंच बोलतोय. अरे काही काय यार यश, घारतोंडे जे खोटं बोलतोय त्याच्यात आणि आपण जे खोटं बोलतोय त्याच्यात फरक आहे. आय अग्री समीर, आय एम नॉट डिनाइंग दॅट. पण तू किती सजवून सांगितलंस ना तरी द फॅक्ट रिमेन्स. खोटं हे खोटंच. अरे पण यश, ज्या घरात खाता त्या घरात भगदाड पाडायला लाज नाही वाटत तुम्हाला?